संपूर्ण भारत आज आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि याच निमित्तानं आज मुंबईत एका विशिष्ट कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। महिंद्राची थार जी 4x4 SUV म्हणून ओळखली जाते आणि संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही SUV आहे आणि ही SUV चालवणारे आज हे तमाम थार ओनर्स जे टेरेन कॉन्कर्स या ग्रुपसाठी एकत्र आलेले आहेत। आज मुंबईत या सगळ्यांनी एक रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि विशेष म्हणजे महिला ड्रायव्हर्स या रॅलीचं जे आहे ते नेतृत्व करत होत्या। आपल्यासोबत काही रायडर्स आणि या ग्रुपचे सदस्य आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कसा वाटला आज, अनुभव कसा होता? महिला आणि थार ड्रायव्हर आणि मुंबईच्या रस्त्यांवरचा आज अनुभव कसा वाटला? खूपच छान होता। नॉर्मली खूप महिलांबद्दल त्यांच्या ड्रायव्हिंगबद्दल मीम्स बनतात, खूप लोक मजा करतात की त्यांना येत नाही। आज बायकांनी लीड केलं, 50 गाड्या 25 किलोमीटर्स। आई थिंक इट्स रियली हैट्स ऑफ। किस तरह का एक्सपीरियंस था? आपने लीड किया पूरी कॉन्वे को, कैसा रहा? बहुत ही गर्व का एक्सपीरियंस है। वेरी प्राउड मोमेंट कि हमारी 75th एनिवर्सरी पे हमें करना मिला है। एंड आई थिंक एक और वेरी बिग हाईलाइट इसका ये है कि इस एनिवर्सरी पे हम दिखा रहे हैं दुनिया को कि हम भी कर सकते हैं, जो कभी हमसे एक्सपेक्ट नहीं किया गया था। तो लेडीज़ आगे आके अभी कंधे से कंधा मिला के चल रही हैं, वही सबसे बड़ा हमारे लिए गर्व का मोमेंट है कि हम ये सब मिथ्स अभी बस्ट कर रहे हैं हमारी एनिवर्सरी पे। आपल्यासोबत काही असेही ड्रायव्हर्स आहेत जे यंग ड्रायव्हर्स आहेत, आत्ताच त्यांना लायसन्स मिळालेला आहे ड्रायव्हिंगचा आणि त्यांनी सुद्धा या राईडमध्ये सहभागी होऊन आनंद घेतला है। किस तरह से देखते हैं? आपको अभी लाइसेंस मिला है, आप एलिजिबल हो गए हो ड्राइविंग के लिए और आप थार चला रहे हो। जी, थार ऐसी गाड़ी है जो लाइसेंस मिलने के बाद मैंने सबसे पहले चलाई है। सो पीपल से इट्स अ मैनली कार बट इट्स नॉट। ट्रस्ट मी एंड आई वुड एनकरेज एवरीवन ऑफ माय एज टू कीप ड्राइविंग एंड कीप ट्रॅव्हलिंग। कसा अनुभव होता? आज स्वतंत्र भारताचा 75वा आपण एक अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि या ओकेजनला तुम्ही थार रॅलीमध्ये सहभागी झाला। हा आज माझा पहिला एक्सपिरियन्स होता थार रॅलीमध्ये अँड आय थिंक सगळंच छान अजूनपर्यंत बोललं गेलेलं आहे, पण हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी एकदा घेतला पाहिजे। इट वॉज अमेझिंग, एव्हरीथिंग अबाउट इट वॉज जस्ट अमेझिंग। आपल्यासोबत आणखीनही काही मेंबर्स आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। कसा वाटला कार्तिक आज अनुभव? वेगळं काही होतं का? आणि तू मोटरसायकलिंगसुद्धा करतोस, सुपर बाईकसुद्धा चालवतोस, सुपर बाईक चालवणं आणि थार चालवणं काही फरक वाटतो? फरक आहे की आज जे सगळे लोक इकडे आले, ज्या एन्थुझियाझम होता आणि जे डिसिप्लिन होतं, जे सगळे एकत्र नाही म्हटलं तरी मला वाटतं 50-55 गाड्या होत्या, पण कोणी लाईन तोडून किंवा म्हणजे जे आपण म्हणतो की माणसाला डिसिप्लिन पाहिजे आणि जे थार ओनरची डिसिप्लिन होती ती अप्रतिम होती। आणि जो म्हणतो ना हाऊ इज द जोश, तो खरं जोश एकदम हाय होता। सगळे एकदम खरंच म्हणजे आणि खूप चांगलं वाटलं। तर म्हणजे आता तुम्ही जसे आवाज येतोय तसा नाही, पण सगळे शांतपणे चालत होते। हे सगळ्या गाड्यांचा आवाज हे सगळं नव्हतं, पण शांतपणे आपले चालले आणि ज्याप्रमाणे ज्या गाड्यांना आहे, थार जी एक अट्रॅक्शन गाडी आहे ज्यामुळे सगळे लोक बघत होते वळून वळून, ते आय थिंक वॉज अल्टिमेट। कसा होता अनुभव? काय सांगाल? आज तुम्ही या रॅलीत सहभागी झाला? मी थारबरोबर रेग्युलरली राईड करत असतो, बट 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टची राईड मी मिस करत नाही, तर मला खूपच आवडते। आणि जे प्रमाणे वुमनने आज लीड केलं आहे ते 100% परफेक्टली लीड केलं आहे। मी तिला थँक्यू म्हणतो ते लोकांना, त्यांनी 50 गाडीला परफेक्टली लीड करून इथे आणून घेतलं आहे। आय एम सो हॅपी। नैना, थँक्यू। तर अशा रीतीने आपण पाहिलं की आज सगळे हे जे थार ओनर्स आहेत एकत्र इथे आले होते आणि सगळ्यांनी आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं एका विशिष्ट रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि या रॅलीला या महिलांनी लीड केलं आहे आणि एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे। रोड सेफ्टीचा मेसेज दिलेला आहे। रस्त्यावरनं चालताना प्रत्येकानं आपल्याबरोबर इतरांच्या सुद्धा सुरक्षेचा जो आहे ती काळजी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं एक सेफ ड्रायव्हिंगचा संदेशसुद्धा या रॅलीच्या माध्यमातून आज या सर्वांनी घालून दिला आहे। कॅमेरामन अनिल सनकारेसह अमेय राणे, ABP माझा, मुंबई। महिंद्रा थार बरोबर माझा एक्सपिरियन्स आजचा अनुभव जो आहे ड्राईव्हचा 15 ऑगस्टचा खूपच छान राहिला आहे। या व्यतिरिक्त महिंद्रा थार मी आत्ताच 2 महिन्यापूर्वी घेतलेली आहे आणि खूपच छान गाडी आहे। प्रत्येक दृष्टीमध्ये ती समजतर आहे, इंजिनच्या दृष्टीने, चालवण्याच्या दृष्टीने, कम्फर्टच्या दृष्टीने। आणि जे महिंद्राने जे केलेलं आहे आपल्या मेक इन इंडिया कॉम्प्लेनसाठी अत्यंत उत्कृष्ट गाडी केलेली आहे आणि ऑफ रोडिंगसाठी सगळ्यात चांगली गाडी वाटली मला ती।
काही प्लस मायनस पॉईंट्स आहेत, पण एक भारतीय होण्याच्या नीतीने एक छान गाडी, एक अशी महिंद्रा म्हणजे ऑफ रोडर सगळ्यात बेस्ट गाडी आहे. थँक्यू व्हेरी मच. जी, किस तरह से आप रोड सेफ्टी को इम्पोर्टेंस देती हैं जब भी कोई वाकया होता है रोड पे, किस तरह से आप कोई पर्सनल एक्सपीरियंस शेयर करना? आई थिंक रोड सेफ्टी एक्चुअली सबको ध्यान में रख के बाइक्स और गाड़ी अल्टीमेटली एक दूसरे का ध्यान रखेंगे तभी जाके हम सब रोड पे साथ में सेफ रहेंगे. आई थिंक टू व्हीलर्स को स्पेशली हमें ध्यान रखना चाहिए बिकॉज जब लगती है तो इम्पैक्ट डायरेक्टली बॉडी के ऊपर आता है, अनलाइक इन अ कार. एंड मोर इम्पॉर्टेंटली आई थिंक व्हाट इज़ ऑल्सो इम्पॉर्टेंट इज़ दैट हम जब रास्ते पे हैं और अगर हम एक्सीडेंट देखते हैं तो उसमें मदद करना हमारा फ़र्ज़ है. उसमें बहुत फ़र्क हो सकता है आदमी का इंजरी और सर्वाइवल के बीच में. और हम जो रोल प्ले कर सकते हैं उस केस में वो बहुत ही क्रिटिकल होता है. तो एक तो प्लीज़ हमें सेफली चलाना चाहिए. ऐसे नहीं कि पूरा रास्ता हमारे लिए ही बनाया हुआ है. स्पीड लिमिट्स मेंटेन करनी चाहिए, डिस्टेंसेस मेंटेन करने चाहिए, लेन्स मेंटेन करने चाहिए. एंड अगर कुछ हो हमारे सामने तो उसमें हमें डेफिनेटली आगे बढ़ के उनकी मदद करनी चाहिए. दैट इज़ एक्सट्रीमली इंपॉर्टेंट, एक्सट्रीमली क्रूशल. वो जो मिनट्स होती हैं बिटवीन द एक्सीडेंट एंड गेटिंग टू द हॉस्पिटल, उसमें लाइफ एंड डेथ का फ़र्क होता है. महाराष्ट्र में एक बड़े पॉलिटिशियन लीडर का भी उसी एक्सीडेंट में मौत हो गई. विनायक मेटे एक शिव संग्राम संगठन के एक नेता थे. सुबह 5 बजे उनका एक्सप्रेस वे पे एक्सीडेंट हुआ, लेकिन उनको हॉस्पिटल पहुंचते पहुंचते 6 बज गए और इसी बीच उनकी मौत भी हो गई. बहुत ही दुख की बात है कि हमारी कंट्री में ये सब अभी भी हो रहा है. गवर्नमेंट को इन चीज़ों के बारे में थोड़ा सोच के प्रोविजंस बनानी चाहिए. जैसे सेपरेट लेन्स फॉर टू व्हीलर्स, सेपरेट लेन्स फॉर बाइक्स, इनफ इनकरेज पीपल कि कुछ अगर होता है तो आप प्लीज़ साथ दीजिए. ऐसे नहीं कि पुलिस का टेंशन की वजह से या और कोई टेंशन की वजह से आप छोड़ दें उनको. फैसिलिटीज़ बनानी चाहिए अलॉन्ग द हाईवेज़ कि अगर कुछ हो तो आपको मतलब सिटी टू सिटी ट्रैवल करने के बीच में काफ़ी डिस्टेंस होता है, तो अगर फैसिलिटीज़ हो हाईवे पे तो आप विक्टिम को लेके जा सकते हैं. तो आई थिंक उस पर गवर्नमेंट को थोड़ा फोकस आना चाहिए बिकॉज अभी हमारी कंट्री तो अभी यंग होती जा रही है. अभी टाइम है जहाँ पे आप पीपल को सही चीज़ सिखा सकते हो और अगर सही इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करें तो उनको मदद भी हो सकती है. तो इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट टू लुक एट दिस इज़ अ वेरी क्रिटिकल एस्पेक्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.